श्रीराम नमस्कार. आज 21 एप्रिल 2021 रामनवमी आणि ह्या रामनवमीच्या निमित्त आज थोडासा विषय बदलून आजचा दिवस प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत, श्रीरामांच्या बाबतीत, रघुनंदनांच्या बाबतीत जे थोडंसं मला ज्ञात आहे ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. आपण नेहमी म्हणतो की जीवनामध्ये आचरण कसं असावं तर प्रभू रामचंद्रांसारखं असावं, मर्यादा पुरुषोत्तम. पण मर्यादा म्हणजे काय आणि राम म्हणजे काय एवढंच आपण आज मी तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रयत्न करतो, जे डॉक्टरांकडनं ऐकलेलं आहे ते जेवढं आठवत आहे तेवढं सांगायचा प्रयत्न नक्की करतो. आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे मी जायला लागलो तेव्हा वास्तविक श्रीराम या शब्दाची माझी पहिल्यांदा ओळख झाली. लहानपणी घरामध्ये भीमरूपी आणि श्रीराम रक्षा हे स्तोत्र पर्वाचा म्हणून म्हणायचा असा घरातला आमचा नियम होता आणि त्या बाबतीत माझे वडील खूप कडक होते. जसं आपण म्हणतो की 7च्या आत घरात पाहिजेत, वास्तविक तसेच नियम आमच्या घरामध्ये होते. हातपाय धुवायचे, देवाजवळ बसून शुभं करोती म्हणायची, रामरक्षा म्हणायची, भीमरूपी म्हणायची आणि मग सर्व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून आपलं जे काम आहे तेव्हा जे होतं ते करायला आम्ही जायचो. पण आई वडील सांगायचे म्हणून तेव्हा म्हणायचो. लहानपणी संस्कारामध्ये भीमरूपी आणि रामरक्षा हे तेव्हा महत्त्व वास्तविक पाहता कळलं नाही. आता मध्येच 1-2 दिवसापूर्वी आपल्या ग्रुपवरच्या पाटील आजींशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की कुठलाही गंध नाही, डॉक्टरांची भेट हाच आयुष्यात आलेला वसंत होता. अध्यात्माच्या दृष्टीने तर निश्चितच होता. लहानपणी आजीबरोबर जिथं आम्ही राहायचो त्याच्या 2 चौक पुढं खुन्या मुरलीधराचं मंदिर आहे. आता माझं ऑफिस तिथं आहे आणि त्या मुरलीधराच्या मंदिरात बऱ्याच वेळा आजीबरोबर मी संध्याकाळी रोज प्रवचन असायचं मंदिरात. सुरुवाती आपल्याला आमच्या लहानपणी प्रत्येक मंदिरामध्ये संध्याकाळी कीर्तन आणि प्रवचन असायचं. आणि मी जसं पाहिलं की घरातल्या वयस्कर व्यक्ती त्या प्रवचन आणि कीर्तनाला जायचं. जसं आजकाल संध्याकाळी कट्टा अशी जी सिस्टम निघालेली आहे, मी सिस्टमच म्हणतो त्याला, की संध्याकाळी चहा आणि गप्पा असं कट्ट्यावर जाऊन संध्याकाळी 7ला भेटू, तसा हा परमेश्वरी कट्ट्यावरती सर्व सिनियर वयस्कर त्या कीर्तनाला आणि प्रवचनाला जायचं. आणि तिथं मी नेहमी पाहायचो की 2च वर्ग असायचे, एक वयस्कर आणि त्यांचे नातू. म्हणजे तरुण वर्ग असायचा पण तो जास्त नसायचा. आपण 100% जर त्याचं वर्गीकरण केलं तर 90% वयस्कर माणसं, 10% तरुण माणसं आणि 10% मुलं असायची. आणि जे प्रवचनकार कीर्तनकार काय सांगतायत ह्याचा ओढ आम्हाला काही नसायचा. त्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये बाजूला जे अंगण आहे तिथं आम्ही खेळत बसायचो आणि खेळता खेळता मग कधीतरी आवाज मोठा झाला की मग जे प्रवचनकार कीर्तनकार किंवा ऐकणारे आवाज करू नका असं म्हणायचे, आम्हाला रागवायचे आणि आम्ही परत 1 मिनटं शांत बसून परत खेळायला सुरुवात. पण गंमत अशी असते की तेव्हा कशाचा गंध नव्हता पण गंध अंगावर येत होता. एखाद्या ठिकाणी सुगंध असतो, मंदिरात आपण जातो, मठात जातो, एक विशिष्ट प्रकारचा सुगंध मुष्कहीना
उच्चार करताना थोडा चुकीचा झाला. मुष्क हिना असं म्हणायला पाहिजे होता. केशरगंध असं सगळा, चंदन असा सर्व सुवास त्या मंदिरामध्ये पसरलेला असतो. आणि आपण जरी आवडत असो नसो, तो गंध आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनाने, शरीराने, श्वासाने तो स्वीकारल्याशिवाय राहत नाही. आणि कुठंतरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. मग ज्याला एखाद्या अत्तराचा सुगंधाची ॲलर्जी असेल, त्याला थोडासा खोकला येतो की नंतर तो म्हणतो की अरे मी या मंदिरात गेलो आणि मला त्या वासाने सहन होत नाही, खोकला झाला. म्हणजेच काय झालं, शरीर धारण करतं हे सिद्ध होतं. मला सांगायचा उद्देश आहे की शरीर धारण करतं हे सिद्ध होतं. आणि तसं आम्ही जेव्हा लहानपणी मी जायचो आणि तेव्हा 1 पैसा, 2 पैसे आणि 5 पैसे अशी नाणी होती. आणि ही नाणी मला माहिती आहे की आजी आमची साखरफुटाणे किंवा त्या मंदिरात गेलं की तुम्हाला वयस्कर माणसं काहीतरी त्या श्रीकृष्णाला जे द्यायचे त्यातलं आम्हाला थोडंसं मिळायचं. वास्तविक आमची नजर असायची. आणि काही काही आजी अशा असायच्या की आम्हाला माहिती असायचं की ह्या छानसा खाऊ आणतात आमच्यासाठी. तेव्हा परमेश्वराची ओळखच नव्हती, श्रीकृष्ण काय आहे माहितीच नव्हतं. फक्त आपल्याला खायला मिळतं आणि छानपैकी चरायला मिळतं ह्या उद्देशाने आजीबरोबर त्या मंदिरात जायचा योग हा खूप वर्ष आला. आणि गंमत अशी झाली, आपण म्हणतो की कुठंतरी जे आपल्यात रुजलेलं असतं हे एक ना एक दिवस नक्की उगवतं. फक्त उगवताना तो शेतकरी योग्य पाहिजे, किंवा जो ते लुप्त झालेलं असतं आणि ज्याला कळतं की ह्या देहात लुप्त आहे तो काढणारा जादूगार पाहिजे. आणि ते जादूगार आणि ते सद्गुरू हे डॉक्टर होते. कुठंतरी मग मी कायम म्हणत असतो, सगळेजण म्हणत असतात कसं काय तुझं आणि डॉक्टरांचं जमलं कळत नाही. अगदी खरं आहे. त्यांची जी तत्व होती, त्यांची जी शिस्त होती, त्याच्यात वास्तविक मी 2% सुद्धा बसायचो नाही. पण आमचं जमलं, पूर्व सुकृत असे ना, काहीतरी असेल, काहीतरी इतकं अफाट प्रेम केलं. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं डॉक्टरांनी प्रेम केलं आणि अजूनही करतात. आणि जेव्हा ओळख झाली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला श्रीराम म्हणून जेव्हा म्हटलं, तेव्हा आपण कसं असतं, मी आता बसून दाखवतो की श्रीराम म्हणताना आपण असं मधून म्हणतो, ठीक आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की श्रीराम म्हणताना हात हा हृदयापाशी घ्या. ही मला पहिली शिकवण त्यांनी तेव्हा दिली होती. त्यांनी कधी सांगितलं नाही की मी श्रीराम म्हणतो म्हणून तुम्ही श्रीरामच म्हणा. हे त्यांनी कधीच कोणाला सांगितलं नाही. पण कृती चुकली तर मात्र नक्की सांगायचे. आणि मी जेव्हा असं श्रीराम करायचो तेव्हा ते म्हणायचे श्रीराम म्हणताना हात हृदयापाशी पाहिजे, हृदयापासनं हृदय जोडलं गेलं पाहिजे. राम या शब्दामध्ये पहिला रा हा अग्नितत्व आहे. आणि अग्नीची ओळख होणं हे खूप गरजेचं असतं. वायुतत्व आणि अग्नितत्व यांची ओळख होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते हृदयापासून व्हायला पाहिजे. प्रभू रामचंद्रांना श्रीरामाला हाक मारताना आपण रामाला हाक मारतोय का श्रीरामाला हाक मारतोय हे कायम पहिलं लक्षात ठेवायचं. आज रामनवमी आहे, श्रीरामनवमी म्हणतो का आपण? तर श्रीरामनवमी म्हणत नाही, रामनवमी म्हणतो. कारण जो वीर राम आहे, वीरता ही त्याचं ओळख आहे, अशा रामाचा जन्म. पुढे संसार मर्यादेमध्ये राहून केला, सर्व गोष्टी झाल्या म्हणून तो श्री लागला, पूर्णत्वाला श्री लागतो. पण जन्म आणि जेव्हा एखादी विशिष्ट गोष्ट घडते तेव्हा ती त्या नावाने ओळखली जाते.
तसं प्रभू रामचंद्रांचं रामनवमी हा जन्म, त्यांचा नवमीला झालेला जन्म हा विशिष्ट कारणासाठी घेतलेला अवतार होता. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, रामायण म्हटल्यानंतर इतर पात्र जरी विसरले तरी रावण आणि राम हे कधीच विसरत नाही. आणि हे शाश्वत ज्ञान आहे, हे सिद्ध ज्ञान आहे. सकाळी सूर्य उगवला म्हणजे ती सकाळ हे सांगायला लागत नाही, आणि रात्री चंद्र उगवला म्हणजे ती रात्र हे सांगायला लागत नाही. तसं प्रभू रामचंद्र आणि रावण एक मर्यादेचा पुरुषोत्तम आणि एक अमर्यादेचा पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणायचं का रावणाला? उत्तम होता, निश्चितच होता, सर्व गुण होते. त्याच्याशिवाय का थोडं रामासारख्यानी त्याच्याशी युद्ध केलं. आज साक्षात भगवंत आपल्या समोर युद्धाला येतोय आणि आपल्याला त्याच्या हातून मोक्ष मिळतोय, ही सर्वसाधारण सामान्य गोष्ट नव्हे. जेवढं रामाला महत्व आहे तेवढंच रावणाला महत्व आहे. राम रावण झुंजले कैसे, असं जसं एक येतो की त्याची उपमा कशाची होऊ शकत नाही. एखादं युद्ध म्हणतो की कसं झालं की त्याची आपण तुलना दुसऱ्या कशाशी तरी करतो. पण राम रावण झुंजले कैसे, झुंज होती ती. तुल्यबळ व्यक्तींमध्ये झुंज होते, युद्ध होत नाही. राम रावण झुंजले कैसे, ती झुंज होती. दोघंही तोडीचे होते एकमेकांच्या, पण फक्त एक गुण आणि एकात एक अवगुण होता, आणि त्यांनी सगळा घोटाळा झाला. आपण कधी विचार केला की हा रामनवमी आहे, प्रभू रामचंद्रांचा, श्रीरामांचा जन्म. पण राम शब्द ह्याला खूप महत्त्वाचा आहे, की राम हा वीरतेचं प्रतीक आहे. आणि ती वीरता की मनुष्य जीवनाला तो राम हा सर्व प्रसंगामध्ये, सर्व ठिकाणी, सर्व वैचारिकतेमध्ये, आचरणामध्ये आणला पाहिजे. ती रामाची वीरता आणली पाहिजे. मी आणि लक्ष्मण असे दोघंच आहोत, तर आता या रावणापाशी मी युद्ध कसं लढू, म्हणून रामाने कच खाल्ली नाही. पुढं वानर सेना भेटत गेली, बाकीच्या गोष्टी घडत गेल्या, त्या पुढं गेल्यात गेल्या. पण तिथं थांबले का राम, की आम्ही दोघंच आहोत आणि एवढं मोठं आपल्याला युद्ध करायचं आहे, तर कसं करायचं? कचरले का? तर नाही कचरले. म्हणून रामाची वीरता ही खूप महत्त्वाची आहे. कायम लक्षात ठेवलं पाहिजे की नुसतं आपण ज्याला भजतो तो श्रीराम आहे का राम आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. राम रक्षा स्तोत्र, श्रीराम रक्षा स्तोत्र नाहीये, राम रक्षा स्तोत्र. वीरता आहे त्या स्तोत्रामध्ये, म्हणजे आक्रमकता आहे. आणि मग तो मंत्र आहे श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य, म्हणजे तो मंत्र आहे, पण तो रामाचा मंत्र आहे. आपण विसरता कामा नये. उच्चार करताना श्रीराम, पण ज्याचं आचरण आपण करतोय, त्याच्या गुणांवरती आपण विचार करून ते गुण स्वीकारायचा प्रयत्न करतोय, ते तत्व म्हणजे राम तत्व आहे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये राम असेल तर त्याला अर्थ आहे. म्हणजे काय? आनंद म्हणायचा, दुःख म्हणायचं. मग का म्हणतात की जीवनामध्ये राम असेल तर, म्हणजे राम असेल तर म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अग्नी आणि वायू दोन्ही असतील तर तुमच्या जीवनामध्ये अर्थ आहे, आणि हे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. मन आनंदी हवं. अमुक अमुक घटना घडली आणि जगण्यातला रामच गेला, म्हणजे काय गेलं? दुःखच इतकं झालं की विचारांमध्ये उत्पन्न होणारा अग्नी आणि वायू हा नष्ट झाला. आणि एकदा शरीरातला अग्नी आणि वायू नष्ट झाला की मनुष्य हा असून नसल्यासारखाच आहे. म्हणून जीवनामध्ये राम हवा. आपण एखाद्याला भेटतो तेव्हा म्हणतो राम राम, म्हणजे काय?
ही अग्नीची आणि वायूची देवाणघेवाण आहे. राम राम म्हणतो त्याला. पहिला राम म्हणजे तो वीर तारा. मी बऱ्याच वेळा सांगितलं की जो शब्द एक शब्द जोडून येतो ती पहिली त्याची स्वतंत्र ओळख असते आणि दुसरं कर्माची ओळख असते. मग राम राम म्हटल्यानंतर पहिला राम म्हणजे रामाचा मी आदर्श बाळगतो म्हणून तो रामाचं नाव. वीरतेचा राम. त्या वीरतेच्या रामाला स्मरून पुढचा राम म्हणजे नमस्कार. म्हणून राम शब्दाला खूप महत्त्व आहे. मनुष्य जेव्हा जातो तेव्हाही म्हणतात राम नाम सत्य आहे. श्रीराम नाम सत्य नाही म्हणत, राम नाम सत्य आहे. राम हे नाम आहे. ज्याच्या नाम म्हणजे काय? न अहम मी, ज्याच्यात मी नाही तो म्हणजे ते म्हणजे नाम. त्याच्यात फक्त भगवंत आहे ते म्हणजे नाम. न अहम मी नाम. आणि राम नाम सत्य आहे. मिठासारखं आहे. सत्य कशाला म्हणतात? आपण मिठाचं म्हणतो ना की मीठ खाल्लेल्या मिठाला जाग म्हणजे काय? सत्य बोल म्हणजे काय? मिठाचा गुण आहे पसरणं. तसं रामाचा राम नाम सत्य आहे. ही राम ह्याची ही वीरता, त्याचे गुण, त्याची मर्यादा हेच फक्त सत्य आहे. आणि जे आचरण करायचं आहे, आपण हा जाताना मंत्र का म्हणतात राम नाम सत्य आहे? एखादा जेव्हा स्मशानात त्याला अंत्ययात्रेच्या वेळी म्हणतात की जीवनात प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे जन्म आहे म्हणजे मृत्यू हा निश्चितच आहे. सकाळ आहे म्हणजे रात्र निश्चित आहे आणि रात्र आहे म्हणजे सकाळ ही होणारच आहे. म्हणून जीवनामध्ये राम असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आम्ही डॉक्टरांना विचारायचो की या रामाचं फक्त तुम्ही श्रीराम का म्हणता? तुम्ही राम का नाही म्हणत? नुसतंच राम म्हटलं तर चालेल का? नुसती वीरता असं चालेल का? त्याचं प्रदर्शन व्हायला पाहिजे, त्याला कुठेतरी पूर्णत्व पाहिजे. एखादी गोष्ट असायला नुसतं तुम्हाला सांगितलं आत्ताच्या भाषेत समजेल असं त्याच्यामध्ये सांगितलं. आज आपण त्या करोनाचं त्याच्यामध्ये सांगितलं, जे इंजेक्शन देतात तर रेमडेसिवीर त्याच्यामध्ये. नुसतं रेमडेसिवीर म्हटलं तर काही कळणार आहे का? नाही. मग त्या इंजेक्शनचे फायदे आणि तोटे हे दोन्ही जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते काय गोष्ट आहे हे तुम्हाला कळतं. तसं रामतत्व आहे. जर हे तत्व तुम्ही जर समजून घेतलं, त्याच्यातली मर्यादा जर समजून घेतली तर तुमच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये जो अर्थ आहे हा तुम्हाला कळणार आहे. जीवनामध्ये सुखदुःखाचे क्षण येतच राहतात. आपण कधी विचार करत नाही. भगवंतांनी जे आपल्याला डोळे दिलेले आहेत त्याच भगवंतांनी तिथनंच आनंदाश्रय तिथनंच दुःखाश्रय दिलेले आहे. हसता हसता माणूस एवढा हसतो की त्याला ठसका लागून पार अगदी डोळ्यातनं पाणी येतं. आणि त्याच डोळ्यामध्ये दुःखाश्रू पण निर्माण होतात. कळत नाही की हे कशाचे आहेत, पण चेहऱ्यावरनं कळतं. कारण चेहऱ्यावरती जर तुमच्या मनामध्ये जर राम असेल म्हणजे ते चैतन्य असेल. रामाचा दुसरा अर्थ आहे चैतन्य, अग्नितत्व. आणि त्याच्यात वायुतत्व पण आहे. नुसतं राम आणि मारुती का? त्याच्यामध्ये दोन्ही तत्व का आहे? तर ही अग्नी आणि वायू जीवनामध्ये मनुष्याला स्थिर ठेवणारी तत्व आहेत. ह्याच्यातलं एक बिघडलं की संपलं. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ही दोन्ही तत्व जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये विचारांमध्ये स्थिर ठेवायचे असेल तर ही दोन्ही स्तोत्र भीमरूपी आणि रामरक्षा ही रोज एकदा का होईना म्हटली पाहिजे. आणि समर्थांनी म्हटलेलं आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा. मग ती प्रभात म्हणजे सकाळ नव्हे की आता सकाळ झाली. समर्थांनी सांगितलंय चला श्रीराम जय राम जय जय राम. नाही. सूर्य उगवतो ती सकाळ नव्हे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. मनाची जी जिथं प्रभात होते
मनातले अविचार, मनामधल्या सर्व ज्या गोष्टी की ज्या अयोग्य आहेत, तसा त्याग जेव्हा मनुष्य करायची तयारी करतो, तसे विचार मनामध्ये उत्पन्न होतात. त्या क्षणी समजावं की रामाची आणि तुमची भेट व्हायची वेळ आलेली आहे. आणि मग त्याला समर्थांनी प्रभात म्हटलेलं आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. मग संध्याकाळी चिंताचा नाही का? मग नुसतं प्रभात म्हणजे सकाळीच का? तर तसं नाही आहे. मनाची प्रभात आहे. मनाचे विचार मी कधी सोडतोय, माझ्या मनात आलेले वाईट विचार मी कधी सोडतोय आणि त्या मर्यादेत अडकतोय. जी मर्यादा, ज्याचा सिम्बॉल, ज्याचा स्टार सिम्बॉल, ज्याचा नायक हे प्रभू रामचंद्र आहे. हल्ली मुलांमध्ये जशी फॅशन असते, आमच्या वेळी होती, ही काही काही नट असायचे आणि ते अशी विशिष्ट केसाची हेअरस्टाईल, विशिष्ट ड्रेस, असं त्यांचं तेव्हा असायची. म्हणजेच काय, ते एक सिम्बॉल होते की आपण ह्यांना फॉलो करायचं, हे जसं करतील तसं करायचा प्रयत्न, की मग बाहेर गेलं की ओळखलं जायचं. काय रे आमिर खान सारखा का? काय रे अमुक मिथुन चक्रवर्ती सारखा का? अमिताभ सारखा का? म्हणजेच काय की जीवनामध्ये तुम्हाला कोणीतरी एक सिम्बॉल लागतो, अशी एक शक्ती लागते की ज्याला तुम्ही फॉलो करू शकाल. आणि इथं समर्थाने सांगितलं, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मनात सांगितलेलं आहे. तुम्ही नाही म्हणायचं, तुमच्या मनाने म्हणायचं आहे. कारण जिथं फिल्टर लावलेलं आहे, जिथं स्वच्छता आहे, ते म्हणजे मन. सगळं गमतीदार प्रकार सगळ्या त्या मनात भरलेला असतो. एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण जसं पाहिली की डोळे बघतात, पण डोळे कृती करतात का? नाही. तर डोळे हातानं सांगतात, हात कृती करतात. मग हात म्हणतो मी कुठं कृती केली, मला मेंदूने सांगितलं. मग मेंदूने सांगितल्यावरती मेंदू म्हणतो मी कुठं केलो, मी तर नुसतं त्याच्यामध्ये विचार उत्पन्न केला, पण पाय चालत गेले. विचार लक्षात घ्या. मर्यादा कुठं हवी? आचरणामध्ये आणि विचारामध्ये मर्यादा हवी, हे प्रत्येक मनुष्याने लक्षात येतंय समर्थांनी सांगितलेल्या गोष्टी. आणि रामाचा जर अभ्यास करायचा असेल तो योग वासिष्ठचा अभ्यास हा नक्कीच करायला पाहिजे. जशी भगवद्गीता आहे तसंच हे योग वासिष्ठ पण आहे. आणि जीवनामध्ये राम असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मर्यादेचा तो पुरुषोत्तम. जी मर्यादा, जी लक्ष्मणाच्या द्वारे लक्ष्मणाने ज्या झोपडी बाहेर जी मर्यादेची रेग आखलेली होती, जी रेषा आखलेली होती, ती सीतेने ओलांडली. बघा, जोपर्यंत सीता त्या रेषेच्या आत होती तेव्हा हा मायावी रावण सुद्धा ती पार करू शकत नव्हता. म्हणजे ताकद लक्षात घ्या. शेषाची ताकद होती, साधी ताकद नव्हती. प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार होते, तर लक्ष्मण हा शेषाचा अवतार होता. आणि ती शेषाची ताकद होती. आपण नेहमी विचार करतो आणि नेहमी पाहतो की भगवान विष्णू त्या शेषावर पौडलेले आहेत. अरे हो, पण त्या भगवान विष्णूंचं वजन उचलतंय कोण? तो शेषच ना. मग पौडलंय, आपण नुसतं गादीवर पौडलो तरी त्या गादीला खड्डा पडतो. एखाद्याच्या अंगावर मस्तीने पडलो तर तो ओरडतो, अरे उठ 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 त्याच्यामध्ये. आणि मग भगवान विष्णू परमात्मा त्या शेषावर पहुडलेले आहेत. झोपलेत का? झोपलेले नाही आहेत, पहुडलेले आहेत. हे सांगायचं कारण असं की या गोष्टी सर्व एकमेकांना लागून असतात. शेषाचं आणि विष्णूचं जसं नातं घट्ट आहे, एक रूप आहे, तसंच लक्ष्मण आणि राम. आणि मग ती मर्यादेची रेषा जेव्हा सीता मातेने ओलांडली तेव्हा रावणाने तिचं हरण केलं. हरण करणं म्हणजे काय? मी काल का परवाच्या निरूपणात सांगितलं की सर्व शक्ती
शक्तिपातच करणं. आणि इथं जेव्हा सीतेचं हरण झालं तेव्हा आपण पाहिलं असेल की तिथं राम क्षणभर डगमगले. का डगमगले राम? कारण राम रक्षेत दिलेलं आहे. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टपचंदा सीता शक्ती. प्रभू रामचंद्रांची शक्ती ही सीता होती. आणि जर शक्तीच कोणी काढून घेतली तर माणूस अगदी न सांगता हा डगमगणारच ना. मग क्षणभर डगमगलेल्या त्या रामचंद्रांना, त्या लक्ष्मणाला, अस्थिर झालेल्या त्या लक्ष्मणाला स्थिरता ही यायलाच लागली. आणि मग त्या स्थिरतेचं आपण पाहिलेलं आहे की पुढं जसं ते शोधत शोधत जेव्हा गेले आणि जटायूनी जेव्हा ते पुष्प अलंकार जेव्हा टाकले खाली, तेव्हा त्यांना कळलं की हे माझ्या सीतेचेच अलंकार आहेत. आणि कायम गोष्ट लक्षात ठेवा की मनुष्यानी वैचारिकता अतिशय व्यवस्थित हवी. वनवासात गेलेली सीता काही अलंकार वगैरे घालून गेलेली नव्हती की जिने नंतर अजून काही गोष्टी आहेत की कोणी ऋषींच्या बायकोनी त्यांना तिला अलंकार दिले, ते पुष्पालंकार होते. पण एखादी गोष्ट अगदी घरातल्या बायकोनी सुद्धा डोक्यात गजरा माळला आणि दुसऱ्या दिवशी तो इकडं तिकडं पडलेला असेल आणि असं धरून चालू, घरात बायको पण आहे आणि मुलगी पण आहे आणि दोघी गजरा घालतात, पण बायकोनी घातलेला गजरा नवरा बरोबर ओळखतो. तसं जेव्हा ते अलंकार पडले आणि प्रभू रामचंद्रांची जी शक्ती गेली, त्यांनी ते श्रीकृष्ण याला लक्ष्मणाला विचारलं, अरे तू बघ हे. लक्ष्मण म्हणला, मी कसं ओळखणार? मी तर कधी तुमच्या चरणांशिवाय कधी चरणांच्या वर पाहिलंच नाही, तर मी कसं ओळखणार? गंमत बघा, काय आपण काय घ्यायचंय रामायणातनं हे खूप महत्वाचं आहे. सध्या जो विषय रामचरितमानस चालू केला होता शंकराचार्यांच्या सांगण्यानुसार की त्याचं अध्ययन होणं गरजेचं आहे, पूर्ण खोलात अध्ययन होणं गरजेचं आहे, म्हणून तो थांबलेला आहे. पण घडलेली, आपण नुसतं वाचतो आणि सोडून देतो, पण घडलेली प्रत्येक कृती ही खूप महत्त्वाची असते. आचरण कसं हवं, मर्यादेच हवं. ही मर्यादेची पावती आहे, ही ओळख आहे. मर्यादा पुरुषोत्तम ज्याचा सख्खा भाऊ आहे, त्या भावानेच जर मर्यादा सोडली तर हा विचार आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे आणि हा व्हायला पाहिजे. या विचारांनीच आपल्याला पुढं जायला पाहिजे की जर प्रभू रामचंद्र हे मर्यादेचे पुरुषोत्तम होते तर त्यांचा भावाचा गुण तसाच असला पाहिजे. आणि तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की मी दागिने काही ओळखू शकत नाही, कारण मी कधी सीतामाईला पावलांच्या वर पाहिलेलं नाही. याला मर्यादा म्हणतात. मग असा रामचंद्र, असे प्रभू रामचंद्र यांचं जीवन हे खूप मोठं आहे. किती सांगायचं आणि किती बोलायचं हे या आजच्या ह्या वेळामध्ये तेवढं पूर्ण होणार नाही आहे. पण एक निश्चित लक्षात ठेवा सगळ्यांनी की रामरक्षा स्तोत्र नीट लक्षात घ्या. 100 वेळा सांगतोय, श्रीराम रक्षा स्तोत्र नाही, रामरक्षा स्तोत्र. हे सर्वांनी एकदा का होईना दिवसातनं म्हटलं पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेऊन नुसतं पटपट 10 मिनिटामध्ये आवरून झालं, आमचं झालं, तर तसं नाहीये. कायम लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दावर भर दिल्यानंतर तो शब्द आपल्या समोर गोष्टी रूपात आला पाहिजे. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य हे लक्षात आलं पाहिजे. बुधकौशिक ऋषी की ते बुधकौशिक ऋषी आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे. श्री सीता रामचंद्र देवता, ही राम आणि सीता ही आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे.
छंद कुठला आहे, कुठल्या अनुष्टुप छंदामध्ये हे स्तोत्र दिलं गेलेलं आहे. उच्चार कसा करायला पाहिजे तर अनुष्टुप छंदामध्ये पण आहे. आणि ह्याची ताकद कोण आहे ते पण सांगितलं. सीता शक्ती, नुसतं सीता शक्ती म्हटलं रामाची ताकद सीता शक्ती नाही, तर स्त्रीची शक्ती, स्त्रीची शक्ती, देवीची शक्ती ही आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे ते रामरक्षा स्तोत्र म्हणताना. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या. आपण नुसतं म्हणून मोकळं होतो. भीमरूपीचं एवढं निरूपण डॉक्टरांनी सांगितल्यावरती कशासाठी केलं पुस्तक, की आपल्या डोळ्यासमोर ते तत्व जर तुमचं जागृत अवस्थेत आलं नाही, उभं राहिलं नाही, तर कशाचाही उपयोग नाही. म्हणून रामरक्षा म्हणताना प्रत्येक शब्द जेव्हा म्हणाल तेव्हा हळू म्हणा, डोळ्यासमोर उभा आणा. श्रीमत हनुमान किलकम. त्या मारुतीचं स्तोत्र, मारुतीची आकृती, मारुतीचा चेहरा, मारुतीचं शरीर हे कसं आहे हे त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणाकडे झुकलेलं आणि नमस्कार करणारं आहे. म्हणजेच त्या मर्यादेला नमस्कार केलेला हे लक्षात ठेवायचं आहे. नीट लक्ष. आपण कृती नुसती झाली तेवढाच फक्त विचार करायचा आहे का तर नाही करायचा. मग मारुतीने कोणापुढं कोणाचे चरण हे केलेले आहेत तर त्या मर्यादेचे चरण त्यांनी पुजले आहेत. मग पूजा कोणाची करायची तर त्या मर्यादेची करायची आहे. कारण ते चरणांना का केलेलं आहे तर चरणच सगळीकडे इकडे तिकडे जातात. देहामध्ये नुसतं बाहेर एखाद्या पावभाजीचा वास आला, आनंद वाटला, डोळ्यांनी बघितलं, हात म्हणले चला खिशात हात घातला, पैसे आहेत, पण जातं कोण? पायच जातात, चरण जातात. म्हणून मर्यादेमध्ये तिथं चरण कसे स्थिर आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मनुष्याची स्थिरता, पृथ्वी तत्व, स्थिरतेचं तत्व हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य चालताना जर डगमगला, चक्कर आली तर चालेल का त्याला? नाही. म्हणून स्थिरता ही खूप महत्त्वाची आहे. खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि त्या खंबीरतेकडे शक्ती एकत्रित केलेली आहे, मारुतींनी केलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरणांकडे बघून त्यांनी केलेलं आहे. वरती बघितलं नाही आहे की आपले स्वामी काय करतायत, राम काय करतायत. चरणांकडं, चरणाचा दास, चरणदास मारुती. वेळ आणि जो रेकॉर्डिंग करायचा अवधी असतो तो याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. म्हणून इथं थांबायला लागतंय. पण प्रत्येकाने रामरक्षा स्तोत्र म्हणताना डोळ्यासमोर प्रभू रामचंद्रांना आणा. 100 वेळा म्हटलीत, 11 वेळा म्हटलीत, नुसती म्हटलीत तर त्याचा उपयोग नाही. पण जर डोळ्यासमोर जर प्रत्येक आकृती आणून म्हटली तर तुम्ही रामरक्षा, तुम्हाला जो आनंद मिळेल, शरीरामध्ये जे चैतन्य जागृत होईल, जो अग्नी जागृत होईल, हा निश्चितच तुम्हाला ताकद देऊन जाणार आहे. म्हणून कायम लक्षात ठेवा. मग रामरक्षा स्तोत्र असो किंवा स्वामींचा तारक मंत्र असो, आधी निशंक होई रे मना, जसं स्वामींना म्हणतात, ते आपल्या मनाची ओळख आधी आपण करून घेतली पाहिजे. नुसतं निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना असं नाही चालत. त्याला आपल्या मनाची ओळख काय, आपलं मन किती स्वच्छ आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे याची ओळख आपल्याला करून घेतली पाहिजे. हे मुद्दामून सांगतो आहे की प्रत्येक स्तोत्र म्हणताना त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. शब्द का वापरलेत, शब्द का घेतलेत स्तोत्रामध्ये, मंत्र काय आहे, त्या मंत्राचा अर्थ काय आहे आणि तो कशासाठी लिहिला गेलेला आहे, आणि ती कृती, ती आकृती आपल्या डोळ्यासमोर आणलीत तर तो मंत्र, ते स्तोत्र फलद्रूप होतं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आज रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा. श्रीराम.